नवनाथ वाघमारे ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यात कार्यरत आणि परिचित असणारं मोठं नाव. ते लक्ष्मण हाकेंचे देखील सहकारी आहेत. पण याही पलीकडं नवनाथ वाघमारेंची ओळख आहे ती म्हणजे त्यांची जीभ बोलता बोलता अशी घसरते की बहुतांश वेळा त्यांची वक्तव्य त्यांच्याच अंगलट येतात. त्यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. मनोज जरांगे यांच्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीच्या विरोधात नवनाथ वाघमारे सातत्यानं आगपाखड करत असतात. मात्र त्यांची वक्तव्य ही बऱ्याचदा मर्यादा सोडणारी असतात. यापूर्वी त्यांनी कधी जरांगे पाटील यांच्या शिक्षणावरून टिप्पणी केली होती, तर कधी मराठा आंदोलनात 500,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला. त्यावरून वाघमारे यांच्यावर उलटवार देखील झालेले. यामुळे त्यांच्या विरोधात अनेकदा यापूर्वी टीका झालेली, लोकांनी आंदोलनं केलेली, अगदी त्यांची गाडी देखील पेटवून द्यायचा प्रयत्न झालेला. मात्र तरीही यातून नवनाथ वाघमारेंनी काही धडा घेतल्याचं दिसत नाही. त्यावेळी त्यांनी आरोप केला होता की त्यांचा आवाज दाबण्यासाठी आणि ओबीसी चळवळीला घाबरवण्यासाठीच त्यांची गाडी जाळण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र अशा कृत्यांनी आपण मागं हटणार नाही असंही ते म्हटले होते. मात्र आता नवनाथ वाघमारेंनी असं काही वक्तव्य केलंय की त्यांना कुठल्याही परिस्थितीत बॅकफूटवर जावंच लागेल अशी चिन्ह आहेत. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना जे विधान केलं होतं त्याचा विपर्यास करत नवनाथ वाघमारेंनी बेताल वक्तव्य केलंय आणि आता याची झळ थेट त्यांच्या कुटुंबियांना बसण्याची शक्यता आहे, ज्याची काही अंशी सुरुवात देखील झाली. त्यामुळं नवनाथ वाघमारे नक्की कोण आहेत आणि ते अशी वादग्रस्त विधानं का करतायत यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. नवनाथ वाघमारे आज ओबीसी संघर्ष समिती आणि लक्ष्मण हाकेचे सहकारी म्हणून सर्वदूर परिचित आहेत. मूळचे जालन्यातल्या घनसावंगीमधील असणारे नवनाथ वाघमारे यांनी आपल्या सामाजिक कारकिर्दीची सुरुवात समता परिषदेच्या माध्यमातून केलेली. पुढे ते समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही काळ तिथं रमल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर वाघमारेंनी एनसीपीला देखील सोडचिठ्ठी दिली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंसोबत लढाई चालू केली. हा वरवर साधा सरळ वाटणारा प्रवास असला तरीही या प्रवासात नवनाथ वाघमारेंनी अनेकदा मुक्ताफळं उधळली. कधी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा आहे असं म्हटलं, तर कधी एकनाथ शिंदेचा संबंध या आंदोलनाशी जोडला. लक्ष्मण हाके यांच्यासोबत ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करताना त्यांनी जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये उपोषण देखील केलेलं. त्यानंतर एकदा बीडच्या भोगलवाडीमध्ये ओबीसीचा महाएल्गार मेळावा होता, ज्यात बोलताना मनोज जरांगे छगन भुजबळांच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम करतायत, ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम राज्यकर्ते करतायत, राज्य सरकारनं काढलेल्या GRला विरोध केला पाहिजे असं म्हणतच आता रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची आहे असे सूचक इशारे देखील ओबीसी बांधवांना दिले होते. त्यानंतर निजामांच्या औलादीनं ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हाडून पाडायचा आहे असंही ते म्हटले होते. सोबत शरद पवारांच्यावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यांच्या अशाच वक्तव्यांमुळे त्यांची गाडी देखील एकदा पेटवली गेली होती. यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देखील पुरवलं गेलं. मात्र तरीही नवनाथ वाघमारे यांनी बेताल वक्तव्य करण्याची सवय सोडली नाही. यावेळी तर त्यांनी हद्दच केली. मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर बावनकुळेंनी स्वतःची बाजू सांगताना आमच्या सूनबाई मराठा आहेत असं म्हटलं आणि यावरूनच भाष्य करताना वाघमारेंची जीभ घसरली. ते म्हणाले, काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितलंय माझी सून मराठा आहे, बायको कुणबी आहे. त्यांच्याच घरात सगळे सोयरे घुसले असतील. बावनकुळे साहेबांच्या एकट्याच्या नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. ओबीसीच्या मंत्र्यांची गोंडस मुलं दिसली, ओबीसीच्या मंत्र्यांची सुंदर मुलं आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात. नवनाथ वाघमारे इतकं बोलूनच थांबले नाहीत. याही पुढे जात त्यांनी आणखीन मुक्ताफळ उधळली. ते म्हणाले, मराठ्यांच्या मुलींचं ऐकून हे ओबीसींचं वाटोळं करत असतील तर त्यांनी समोर येऊन सांगावं आम्हाला ओबीसींचं देणं घेणं नाहीये. आम्हाला गरीब घरातील ओबीसींशी काही देणं घेणं नाहीये. तुमचं तुम्ही बघून घ्या. आम्ही आता मराठा झालोय. आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा आहेत. आमच्यानं हे होणार नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या. आम्ही त्या संदर्भात आता जाब विचारणार आहोत.
वाघमारेंनी असं वक्तव्य केल्यानंतर राज्यभर एकच गलका झाला. सर्व स्तरातून नवनाथ वाघमारेंच्या विधानाचा निषेध होऊ लागला. सर्व वर्गाकडून नवनाथ वाघमारेंचा विरोध होऊ लागला. नवनाथ वाघमारेंची भाषा ऑफेन्सिव्ह होते आणि त्याचे परिणाम देखील आता त्यांना भोगायला लागतात. त्यांच्या मुलीसोबत असणारा त्यांचा आज एक फोटो व्हायरल केला गेला. सोबतच त्यांच्या मुलीला अप्रत्यक्ष सल्लाही दिला गेला की ताई, तू तुझ्या वडिलांना सांग भाषा सुधारायला. हे प्रकरण इतकं चिघळलं की आता या प्रकरणात सामाजिक आंदोलकांसोबत राज्यकर्त्यांनी देखील उड्या घेतल्यात आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर टीका केली आहे. नवनाथ वाघमारे यांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय. ते म्हणालेत, मी इतका बोलतो पण कधी हिंदू, मुस्लिम, बौद्ध कुठल्याच जातीतल्या कुणाच्याच लेकीबाळीवर कधी बोललो नाही, महिलांवरती बोललो नाही. मी फक्त नेत्यांवर बोलतो. पण आज जर कुणी मराठ्यांच्या लेकी बाळांबद्दल बोलणार असेल तर ते 100% घुरट पैदायच आहे. तुम्ही लय वाईट थराला गेलात. आम्हाला याच्याही पेक्षा वाईट थराला जाता येतं. सुरुवात तुम्ही केली आहे, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत बोलणार. याच प्रकरणावर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी देखील मोठी तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कुठल्याही पक्षाचं कोणीही असेल अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्याला भर चौकात कान फोडले पाहिजे. कुठलाही समाज असो, मग मराठा असो, ओबीसी असो, दलित असो, आदिवासी असो, अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्याला त्याची जागा दाखवून देणं गरजेचं आहे. नवनाथ वाघमारेची कृती नीच आहे. मी त्याचा धिक्कार करतो आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी करतो. तिथंच आता ओबीसी समाजाचे नेते आणि नवनाथ वाघमारे यांचे सहकारी असणारे लक्ष्मण हाकेने देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र नवनाथ वाघमारे यांच्या विधानाचा निषेध करत असतानाच लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील ताशेरे ओढलेत. हाके म्हणालेत, नवनाथ आबा यांनी काय म्हटलं याचं मी समर्थन करणार नाही, पण तुम्ही जे ऐकताय गेल्या 2-3 वर्षांपासून हे काय फार चांगलं आहे का? मनोज जरांगे हरिभक्त पारायण काय अभंग समजावून सांगतात का? लोकांच्या रंगावर, व्यंगावर बोलणं, दूध गरम पाजलं की थंड पाजलं ही त्यांची कुठली भाषा आहे? तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, असं चालत नाही. थोडंसं सहन करा. सध्या हे प्रकरण राज्यभर चांगलंच पेटलंय. नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याच्या विरोधात काही तरुणांनी त्यांच्या घरासमोर जात निषेध केला आणि वाघमारेंना साडी चोळीचा आहेर द्यायचा प्रयत्न केला. मात्र वाघमारे तत्पूर्वीच तिथून निघून गेल्यामुळं त्यांच्या घराच्या गेटला साडी अडकवून त्यांना हा आहेर दिला गेला. सध्या या प्रकरणी नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालाय. या प्रकरणी आता त्यांच्यावर कुठली कायदेशीर कार्यवाही केली जाते याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. सोबतच आता या कार्यवाही म्हणजे त्यांच्यावर जी कार्यवाही होईल त्यानंतर तरी नवनाथ वाघमारे यांची जीभ आटोक्यात राहील का, हा मोठा प्रश्न आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.